नमस्कार, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पुन्हा एकदा गोड आंबट लोणचं तयार करत आहोत। तर इथे मी 2 किलो लिंबू घेतलेले आहेत आणि स्वच्छ करून घेतलेले आहेत। अगदी ताजी ठसठशीत असे लिंबू आहेत आणि एका लिंबूच्या मी 8 फोडी कापून घेते। अशी छानपैकी कापून घ्यायची आहेत। त्यामधलं बी सुद्धा काढून घ्यायचं आहे। बी राहिलं तर लोणचं कडवट होतं, त्यामुळे प्रत्येक फोडीचं बी काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण सर्व लिंबू कापून घेणार आहोत। इथे मी सर्व लिंबू कापून घेते आणि 8 दिवस बरणीमध्ये मुरत ठेवणार आहे। त्यामध्ये हळद, मीठ आणि थोडंसं हिंग टाकून ठेवलेलं आणि 8 दिवसानंतर अशा पद्धतीने आपल्या फोडी तयार झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता, अगदी मऊ। इथे मी एका भांड्यामध्ये सर्व फोडी काढून घेते। अगदी छान मुरलेल्या आहेत। बघू शकता तुम्ही, पूर्ण मऊसूत अशा फोडी तयार झालेल्या आहेत। आणि इथे पॅनमध्ये मी 3 मोठे चमचे बडीशेप, 3 चमचे जिरं, ओवा 1 चमचा, इथे मोहरी 2 चमचे घेते, मेथी 1 चमचा टाकून घेतली आणि सर्व साहित्य मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे। इथे आपण लोणच्यासाठी हे मसाला तयार करत आहोत। इथे छानपैकी भाजून घ्यायचं आहे। सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये काढून घेत आहोत आणि थंड झाल्यावर त्याची बारीक अशी फाईन पेस्ट तयार करायची आहे। इथे मी बारीक पेस्ट तयार केलेली आहे। छानपैकी असं बारीक झालेले आहे, बघा, बघू शकता तुम्ही। आणि छान असं वास सुद्धा सुटलेला आहे। इथे मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। गूळ चिरून घेणार आहे। अशा पद्धतीने गूळ चिरून घ्यायचा आहे, कारण आपण गोड आंबट लोणचं तयार करत आहोत। इथे आपण सर्व बारीक केलेलं साहित्य फोडींवर टाकून घेतलं।
लाल तिखट 2 चमचे, हळद अर्धा चमचा, कारण अगोदरच आपण हळद टाकलेली. इथे काळं मीठ घेतलेलं आहे 1 चमचा आणि साधं मीठ सुद्धा 1 चमच टाकून घेतला. इथे मी 3-4 लवंग आणि 3-4 मिरीचे दाणे टाकून घेतले आणि आपण हे गूळ मिक्स करून घेणार आहोत. एकसारखं करून घ्यायचं आहे. इथे छानपैकी आपला लोणच्याला खूप छान वास सुटलेला आहे आणि हे गोड आंबट लोणचं खूप सुंदर लागतं. इथे मी बरणीमध्ये भरून ठेवते, कारण ऑलरेडी आपलं लोणच्याच्या फोडी मुरलेल्या आहेत. इथे बघा आपलं लोणचं पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि बरणीमध्ये असं मी फडकं बांधून ठेवलं आणि अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार झालेलं आहे. बाय बाय.